शब्दामध्ये लिहिलंय, भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगीतो. भ्रांत पडलेला मनुष्य, भ्रांत पडलेले लोक, भ्रांत झालेले सेवक आहेत, भरपूर आहेत. तर भ्रांत चित्त, ज्याचं मन, ज्याचं विचार, ज्याच्या संकल्पना रात्रंदिवस भ्रांतीमध्ये गेलेले आहेत, असं भ्रांतीचं शिक्षण देणारे शिक्षक देखील तयार झालेले आहेत. आताच नाही, यापूर्वी पण होते, आजही आहेत, आणि इथून पुढे तर जास्त उंदरासारखा सुळसुळट चालणार आहे. ते काय करीत आहे ते स्वतःला समजत नाही. ते स्वतःचंही तारण साधून घेत नाही आणि इतरांचं तारण साधून घेत नाही. मी 2-3 दिवसामध्ये एक सुंदर इथे एक 4 दिवसामध्ये मी काही गोष्टी फेसबुकवर लाईव्ह येता आलं नाही, परंतु काही गोष्टी मी पाहिल्या. भ्रांत झालेले जे मनुष्य आहेत ना, त्यांचं चित्त, त्यांचं वर्तन जे आहे ते असं खराब आहे ना, ते सांगायला देखील लाज वाटते. आता या ठिकाणी माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, आणि या व्हिडिओमध्ये एक सुंदर असं या ठिकाणी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं, भ्रांतीचं कार्य, हा व्हिडिओ दाखवण्याच्या पाठीमागे रिएलिटीचं शिक्षण आहे. अशा प्रकारे भ्रांत झालेले सेवक, जे ख्रिस्ती धर्मातून भ्रांत झालेले, भ्रांतीच्या चित्ताने चालणारे, सर्व जग लक्षाकडे असणारे आणि सर्वांना फसवणारे आणि स्वतःही फसून जाणारे, परंतु त्यांच्या स्वतःचा असा विश्वास आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालत आहोत. आता त्या ठिकाणी जो व्हिडिओ तुम्ही पाहिला, त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्या लोकांना स्पर्श करतोय. मला 100% ठाऊक आहे की जो कोणी पवित्र आत्म्याविषयी निंदा करील त्याची क्षमा नाही, परंतु हे भ्रांतीचं कार्य आज नेटाने चालू आहे, आणि याला कुठंतरी आमचे अनेक भाऊ बहीण आई वडिलांना बळी पडत आहे. तर भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो. आता अशा प्रकारचं वर्तन केल्यानंतर त्याचं फळ जरी कदाचित इथं भेटलं नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये न्यायाच्या समयाला त्या ठिकाणी या भ्रांत चित्ताच्या मनुष्याचं वर्तनाचं फळ भोगल. केवळ हाच मनुष्य नाही, तर या मनुष्याच्या सानिध्यात आलेले प्रत्येक मनुष्य, तुम्ही मी, जगातले जे काही असेल ते सगळे भ्रांत झालेले लोक, भ्रांत झालेले एक दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी एक केली, आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि त्या व्हिडिओमध्ये एक सेवक आहे, देवाचा सेवक, पुणे भागातला आहे, म्हणजे ऑलरेडी तो पुण्यामध्ये स्थानिक आहे. तर त्या ठिकाणी एक व्हिडिओ आहे, तो सेवक म्हणतो, टच माय शूज अँड देन गॉड विल ब्लेस यू. तुम्ही माझ्या बुटाला स्पर्श करा आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 7 वेळेस माझ्या बुटाला नमन करा. आणि मग त्या ठिकाणी तो सेवक त्या ठिकाणी करत आहे. हे भ्रांतीचं कार्य. मी तुम्हाला हे व्हिडिओ यासाठी दाखवत आहे की वस्तुस्थिती तुमच्या लक्षात यावी. माझ्या दोघांनी बुटाला हात लावायचं. ख्यात स्वीकारा, सामर्थ्य देवाचं आहे. प्रत्येकाने आपले हात उंच करा. आज तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. मी तुझा आत्मिक पिता आहे.
am your spiritual father. मी तुझा आत्मिक बाप आहे. And I am giving you birth today. हालेलुया. आणि आज मी तुला जन्म देत आहे. Come here. पुढे या. Every witchcraft on your life तुझ्या जीवनाचा प्रत्येक प्रकारचा जादूटोणा तुटत आहे. is gone. तो गेलेला आहे. Witchcraft is gone. Give a big जादूटोणा clap to निघून Jesus. गेलेला आहे. Shakala Baba. I see your gold is coming back. Gold. मी पाहत आहे की तुझं सोनं तुला परत मिळत आहे. You lost a lot of gold. हे भ्रांतीचं कार्य. तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी मी यासाठी दाखवत आहे की मी कुठल्याही सेवकाला टार्गेट करत नाही. त्या सेवकाची ना माझी दुश्मनी पण नाही आणि ना कोणत्याच सेवकाची. कुठल्याच जाती धर्माच्या पंथीयाचा, मग तो हबपा असो, काजी असो, भंतेजी असो, ब्रदर असो, पास्टर असो, रेव्हरंट असो, गुरुजी असो, फादर असो, कॉर्डिनेटर असो, या आणखीन जगातला कुणी असो. परंतु ज्या वेळेस परमेश्वराने आमच्यावर काही जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी जर आम्हाला पूर्णपणे जर पाळता येत नाही तर ती स्वतःचं नुकसान हो पडतं. पण ज्या परमेश्वराने अखंड ब्रह्मांड निर्माण केलं, ज्या परमेश्वराने अखिल सृष्टीची निर्माण केली, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, त्या मनुष्यामध्ये दैवी कार्य पाहिजे, पवित्र आत्म्याचं कार्य पाहिजे, परमेश्वराचं कार्य पाहिजे, वचनाचं कार्य पाहिजे, पवित्र आत्म्याचं कार्य पाहिजे, सत्याचं कार्य पाहिजे. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की भ्रांतीचं कार्य चालू आहे. आणि या भ्रांतीच्या कार्यामध्ये अनेक माझे भावंड, बहिणी, आई, वडील, लेकरं जुडलेले आहेत. आता त्या ठिकाणी प्रत्येक सेवकाला केवळ सोन्या नाण्याच्याच भविष्यवाण्या होत्यात आजकाल. तो व्हिडिओ जुना आहे, मला माहिती आहे. तो साधारणतः 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ, हे पण मला माहिती आहे. परंतु देवाचं वचन या ठिकाणी नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 14 मध्ये भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो. आता या ठिकाणी तो भ्रांत झालेले दोन्ही मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ इथं चांगल्या प्रकारे भोगतात. कारण चांगलं सुखविलास आहे त्यांना, मोठमोठाले बंगले येत, कार येत, नोकर चाकर आहे, मोठाली प्रॉपर्टी येत, फॉरेन देशाला जाऊ जाऊ आलेले आहेत, इथं पण बरीच जागा बळकावलेली आहे. हे फळ आहे त्यांचं इथं. परंतु त्यांना असं वाटतंय की परमेश्वराने मला हा अभिषेक दिला, परमेश्वराने हा फळ आम्हाला दिलंय. परंतु माझ्या पियानो, मी सावधानतेचा इशारा करतो. अशा प्रत्येक प्रकारचे फादर किंवा पास्टर किंवा रेव्हरंट किंवा बिशप किंवा गुरुजी किंवा जे काही असे नवीन पाळक किंवा जे काही जुने जे काही भ्रांतीच्या आत्म्याने कार्य करतात ना, मी निषेध करतो. प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी निषेध करतो. एक विश्वासणाऱ्या या नात्याने मी निश्चित करतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, जर आम्हाला काही सत्य माहिती पडलंय तर या गोष्टीचा मी निषेध करतो. अनेक लोकांना ह्या गोष्टी चांगल्या वाटतात. अनेक लोक फोनवर नंबर लावतात आणि जाऊन बुटाच्या पाया पडतात. बरं झालं ते स्वच्छ पिळून पाणी नाही पिले, काही सांगता येत नाही. अहो तो आता बुटाला 7 वेळेस पाया पडायला येतो म्हणले होते, स्वच्छ पाण्यात बुडून पियायला लावीन आणि लोकांना म्हणशील अभिषेक मिळेल तुम्हाला, काय सांगता येत. आता त्या स्टेजवर बघितलंय छोट्या मुली त्या अशा येड्यावानी करीत होत्या. आता काय, पवित्र आत्मा आहे, आमेन, पवित्र आत्मा आहे, आमेन. हा माझा व्हिडिओ माझ्या टाइमलाईनला मी शेअर केलेला आहे. हे दोन्ही, एक व्हिडिओ माझ्या टाइमलाईनला शेअर केलेला आहे, दुसरा मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेला आहे. पण तुम्ही पुन्हा एक वार फेसबुकला तो अपलोड करीन. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की भ्रांत चित्ताचा मनुष्य, ज्याचं चित्त भ्रांत झालेलं आहे, ज्याचं चित्त, आणि इकडं ज्याचं चित्त फक्त येऊन दे, ज्याचं चित्त फक्त दुसऱ्याचं वाटोळ होऊन दे, दुसऱ्याचे घर जळू दे, पण याला मात्र कोळशाला शेकू दे, अशा मनुष्याला धन्यता मिळणार नाही. असा मनुष्य तृप्त होणार नाही. पुढे वचन लिहिते, आणि सत्पुरुष आपल्या ठाई तृप्त असतो. जो सत्पुरुष आहे, जो चांगला आहे, जो सत्य आहे, जो नियमानी आहे, तो गरीब जरी असेल परंतु तो तृप्त आहे. या जगामध्ये तृप्तीचं जीवन जगतो. आमचे काबाडकरी शेतकऱ्याचा वर्ग जर घेतला तर कितीही नुकसान झालं तरी ते तृप्त आहे. तेवढा पुरतं तेवढं हे करतात. थोडासा पाऊस आला का आनंदाने उड्या मारतात. एखादा कांद्याचा लोट फेल झाला का तेवढ्या पुरतं तेवढ्या नाराज होतात, परत एकदा दुसऱ्या पिकाच्या नादी लागतात. तृप्त आहेत ते. लय मोठी प्रॉपर्टी नाही त्यांच्याकडं, पण हे जे प्रॉपर्टीवाले जे लोक आहेत ना, विशेष करून धर्माच्या नावाखाली लुटलेले प्रॉपर्टी, मग तो हबपा असू, नाही तर भंतीजी असू, नाही तर काजी असू, नाही तर फादर असू, नाही तर ब्रदर असू, नाही तर गुरुजी असू, नाही तर कॉर्डिनेटर असू, रेव्हरंट, बिशप, जेवढे कोणते असतील ना दुनियेतले, कुणीही असू, ते आज तृप्त नाहीत. कदाचित त्यांच्या जवळ मरणामातीच आहे, जाळता जाळणार नाही. जर पिठीत टाकायचं सोडून जर जाळायचं काम केलं तर यांच्या 7 पिढ्या सुद्धा त्या नोटावर जाळते.
पण यांना तृप्ती काही नाही. हे जळतात म्हणते ना, अजून मोठा एक बंडल टाक 2000च्या नोटाचा. सांगता येत नाही. यांना तृप्तीच नाही हो कशाची. गरीब आहे ना, शाक भाजी खातो एकदम तृप्त राहतो, चटणी मिरची खातो तृप्त राहतो. जशी वेळ येईल तसा मनुष्याने जगायला पाहिजे. परंतु देवाच्या सेवकाबाबतीत तसं नाही. वेळ कशी असू, देवाचा सेवक हा सुवेळी अवेळी तयार पाहिजे. देवाचा सेवक हा संकट, क्लेश, टेन्शन, ताण दबाव झेलण्यासाठी तयार पाहिजे. देवाचा सेवक निंदा नालस्ती झेलण्यास तयार पाहिजे. देवाचा सेवक अहोरात्र सत्यामध्ये टिकला पाहिजे. भले ही दुनिया इकडची तिकडानी तिकडची हो, परंतु देवाचा सेवक तरी नाही आला पाहिजे. कशाला देवाच्या सेवकाचं काम करता? कशाला होता मोठमोठे प्रॉफिट आणि भविष्य बघते? जर तुम्ही भ्रांतीच्या आत्म्याने जर काम करतात, तुम्ही स्वतःही भ्रांतीत आहात आणि इतरांना भ्रांतीत करतात, तर मला तुम्हाला सांगायचं आहे देवाच्या वचनाच्या माध्यमातून आपला विषय आहे धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लक्की, भाग्यशाली. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगेल, परंतु तो तृप्त होणार नाही, तो आशीर्वादित होणार नाही, तो लक्की ठरणार नाही. कारण येत्या दिवसामध्ये न्यायाच्या दिवसाला सामोरं ज्यावेळेस जावं लागेल, त्यावेळेस 101% यांना नरकच. हे नरकी लोक आहेत, नरकी. आमच्या गावरान भाषेत म्हणतात नरकी आहे, नरकी माणूस. हे नरकी माणसं इथं जे भ्रांतीच्या आत्म्याने देवाच्या नावाखाली काम करतात. आणि सत्पुरुष आपल्या ठाई तृप्त असतो. सत्पुरुष कोण आहात माहिती का तुम्ही? सरळ सरळ तुम्ही जे पाळक पास्टर रेव्हरेंड बिशप गुरुजी यांच्या कॅटेगरीतले सोडून जेवढे आहेत ना बिलिव्हर्स, सत्याने वागणारी, वचनाला धरून वागणारी, आहे त्यात समाधानी मानणारी, आलेल्या गोष्टीला स्ट्रगल मध्ये घालणारी, दुसऱ्याचं न लुटणारी, असे जे लोक आहेत ना ते तुम्ही आहात. आणि तुम्ही सत्पुरुष आहात आणि तुम्ही तृप्त आहात. भले तुमच्याजवळ काही नसू द्या, उद्याची चिंता उद्याला, परंतु अशा भ्रांतीचं कार्य करणारा मनुष्य कदापि तृप्त होऊ शकणार नाही, आशीर्वादित होऊ शकणार नाही, आणि तो त्याच्या वर्तनाचं फळ 100% भोगणार. आता हा म्हणतो की 7 वेळेस माझ्या बुटाला स्पर्श करा. अरे देवाचा सेवक प्रभू येशू ख्रिस्ताने पाय नाही पडू दिला लोकांना. तू बुटाचे दर्शन तुला बुटाडाने हाणायला पाहिजे होतं. मी कधी असतो ना त्या लाईव्हला, त्या मीटिंगला, 100% बुटाडाने हाणला असतो तो सेवक म्हणायच्या लायकीचं नाही. आणि दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला, खबा खबा डबा डबा रबा 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 रबा. काय पवित्र आत्म्याची तुम्ही नाटकं चालवलीत का? पवित्र आत्मा तुम्हाला भाजीपाला वाटतोय का? पवित्र आत्मा तुमच्या खिशातला आहे का? का तुमच्या वावरात उगवतोय? नेमकं होतंय काय? इतरांना खूप मोठं आणि माझी मंडळीच काय लय सर्वश्रेष्ठ, आणि तुम्ही जे लोकांना भ्रांतीचे काम करायला लावतात, अख्खी मंडळी त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने खबा खबा डबा डबा म्हणत होती. आमेन. पवित्र आत्म्याच्या भाषेला आपला काही विरोध नाही, पवित्र आत्म्याच्या वरदानाला काही विरोध नाही, परंतु या ठिकाणी जर भ्रांतीचं कार्याने जर तुम्ही लोकांना पवित्र आत्म्याचं गायडन्स देत आहे, आणि त्या ठिकाणी जर दुष्ट आत्म्याचं काम होतोय, आणि त्या ठिकाणी जर गोंधळ निर्माण होतोय, त्या ठिकाणी सगळं पडापडीन रडारडीन झटाझटीच होती, त्या ठिकाणी एखाद्याचा दात पडतोय का, कान तुटतोय का, मुंडकं तुटतोय का, नळगी फुटती, काही कळत नाही ना. अहो तुम्ही लहान लेकरं सुद्धा सोडले नाही. एवढे कोणते तुम्ही वरून स्वर्गातून उतरले काय तुमच्या याच्यातले लेकरं? आणि आमचे लेकरं दररोज 2-2.5 वर्ष झाले कंटिन्यू गळा फाडूस तर देवाची स्तुती आराधना करतात सत्याने आत्म्याने. 3 दिवस पोरगी ऍडमिट होती, 4थ्या दिवशी रिपेअर झाली. आज देवाचा गौरव केला तिने. यांना अजून खडा खडा नाही, डबा डबा नाही, फडा फडा नाही. आणि तुमचेच लेकरं काय वरून उतरले काय? का तुमच्या एकट्याच चेचे पवित्र आत्म्याचं? आमचे सगळे दुष्ट आत्म्याने भरलेत की काय? सावधान व्हा देवाच्या सेवकांनो. जेवढे कोणी देवाच्या नावाखाली गैरवर्तन करत आहेत, गैरशिस्त वागत आहेत, ख्रिस्ताच्या नावाखाली लोकांना लुटीत आहेत, म्हणे टच माय शूज अँड गिव्ह युअर ब्लेस. पुन्हा जर असे सेवक तुमच्या कुठं नजरेत पडले, हाय तिथंच त्यांच्या एक वडा, 100% वडा तुम्हाला पाप लागणार नाही. आणि जर तुम्ही त्यांच्याच जाऊन जर परत एकदा जर पाया पडले ना, तर 100% त्यांच्या अगोदर तुम्ही नरकात जाणार. तुम्ही आणि मी नरकात जाऊ नये, देवाचे लोक अधोलोकात जाऊ नये, देवाच्या लोकांच्या तृप्ती असावी, देवाचे लोक समाधानी असावेत, बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील लक्की आशीर्वादित असावेत, त्यांचं जीवन एक भरभराटीचं असावं. भले जगातल्या कोणत्या खोली खुशालीने नसलं तरी चालेल. मी कायम म्हणत असतो, देव ठेवील तैसे राहावे, 2 दिवस बसून हातीवर, 2 दिवस पायाचे पाय पिट, चालत राहावे, देव ठेवील तैसे राहावे. हे नाही, हे यांना जसं वाटतंय तसं हे देवाला ठेवीत येत.
माझ्या बुटाला स्पर्श कर म्हणजे काय जोक एक काय? तो बुट कोणाची आहेत नेमकं? अहो देवाचा सेवक मोशे ज्या वेळेस त्या पर्वतावर गेला आणि देवाचा त्या ठिकाणी अग्नीद्वारे त्या झुडपातून परमेश्वरची त्या ठिकाणी वाणी झाली, मोशे मोशे ज्या भूमीवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे, आपल्या पायातले जोडे काढ. याला बोटड जोडीने हाणायला पाहिजे होतं, त्या सेवकाला जोडीने हाणायला पाहिजे होता. देवाचा एवढा महान सेवक ज्याने परमेश्वरच्या तोंड बघितलं, देवाचा एवढा महान सेवक ज्याच्याशी देव तो फारू राजासाठी आणि इतर लोकांसाठी देव बनवला त्याला, त्याने आपल्या पायातले जोडे काढले. हा कोण आलाय कुठाला? याची सगळी खाणीसुंबरी मला माहिती. हे आमच्या नगरमध्ये भंगारवाल्यासारखं हिंडत होतो तुटक्या एमटी हो. आणि याची ती पारकीन बाई जी मराठीत बोलत होती ना, तिला तर पक्का ओळखतो मी. आका नगर धुंडाळून काढले त्यांनी. बाकीचे जिल्हे धुंडाळले, आता राज्य धुंडाळायला लागले. पण अजूनही वेळ गेलेली नाही, सावधान व्हा. देवाच्या सेवेमध्ये असताना असे भ्रांतीचे कार्य करू नका. अनेक लोकांना तुम्ही फसवलंय. पुण्यामधून मला बरेच लोकांचे फोन आलेले आहेत. बऱ्याच सिस्टर लोकांना यांनी गंडाद्वारे घातले भ्रांतीच्या आत्मे, आणि त्या सिस्टर भ्रांतच झालेले आहेत. त्या कुठे लय मोठ्या शहाण्या होत्या. आता फोन करीत आहेत, हॅलो पास्टर साहेब, या पाळक साहेबांनी आमचं केलं, फलं नाही केलं. त्या टायमिंगला झोपले होते का तुम्ही? त्या टायमिंगला तुमचा आत्मा कुठे गेलता? असेच बरेच लोक आहेत की या भ्रांतीच्या आत्म्याचं कार्य जोपर्यंत आम्हाला ओळखत येत नाही तोपर्यंत आमचं जीवन समाधानी होणार नाही, तृप्त होणार नाही. अहो या धर्माच्या नावाखाली अनेक धर्मवेडे लोक झालेत, अनेक अंधश्रद्धाळू झालेत. त्या पाळकांना येसू बाप्पा म्हणायला लागलेत, त्या फादरलाच येसू बाप्पा म्हणायला लागलेत. ते गुरुजी फिरजी हे जेवढे कोणी असतील ना मोठमोठाले लोक, बस यांच्यासाठी हेच भगवान, हेच देव, हेच ईश्वर, हेच अल्लाह, हेच सगळं काही झाले. बरं झालं यांनी जन्म नाही दिला यांना. त्याच्यात म्हणतोय आय एम युअर स्पिरिच्युअल डॅड, यू आर माय स्पिरिच्युअल लिटिल चाइल्ड. अरे काय इथं गावरान वळक्या मारी बोलत होता. हा जो ज्याचा मी व्हिडिओ दाखवला ना तुम्हाला, तो बुटाला पाया पडत म्हणता. अरे झोपडपट्टीतल्या बेकार बोलतोय तो. आता कुठलाही टमाटमा इंग्लिशचे क्लास लावले झालंय पुढे मोठा ऑफिसर. प्रभू मध्ये तसं काही नाही. भाषेवर जाऊ नका, यांच्या दिसण्यावर जाऊ नका, यांच्या प्रॉफेसीवर जाऊ नका. हे तुम्हाला लुटून इथं तर लुटतील, जाऊन द्या. इथं लुटलं तर लुटलं, काय फरक नाही पडत. पण जर तुमचं सार्वकालिक जीवनच लुटलं यांनी, तर तुम्ही काय करणार? व्हॉट आर यू डुईंग? आम्ही काय करणार, तुम्ही काय करणार? जर तुमचं सार्वकालिक जीवनातलं नाव निशाणच काढून टाकलं यांनी, तर आता तो काढायचा अधिकार प्रभू येशूला आहे. परंतु जर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण जर नाही केलं तर 100% तुमचं नाव जीवनी पुस्तकातून खोडल्याशिवाय राहणार नाही. आणि याला जबाबदार तुम्ही स्वतः असणार. कारण काय? तुम्हाला भ्रांतीचा आत्मा कोणता, सत्याचा आत्मा कोणता, देवाकडून आलेला आत्मा कोणता, देवाकडून काय प्रकटीकरण येतं, काय रिव्हिजन येतं, देवाकडून काय भविष्यवाणी येतात. तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये कधी सोन्याचे भविष्यवाणी प्रभू येशूने केली का? त्याच्या सेवकांनी कधी केली का? गाड्यांची कधी केली का? लाईट बिलांची कधी केली का? तुम्ही भविष्यवाणी वाव प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू, प्लीज प्रे फॉर मी माय डिअर पास्टर, मारा तिकडं. अहो अशा लोकांकडून प्रार्थना करण्यापेक्षा तुम्ही विधर्मी झालेले बरे, विधर्मी झालेले बरे, तुम्ही विश्वास न ठेवलेले बरे. जर तुम्ही अशा लोकांकडे जाऊन जर नंबर लावता, यांचे तेलाच्या बाटल्या घेता, त्यांचे कॅलेंडर घेता, त्यांचं हे करता, धन्यता मिळणार नाही. तुम्ही दुनियात कुठेही जा, तुम्हाला देवाचं वचन जोपर्यंत सक्षमपणे कळत नाही, जोपर्यंत रिएलिटी कळत नाही, जोपर्यंत सत्य कळत नाही, सत्य काय असत्य काय, भ्रांतीचा आत्मा काय, पवित्र आत्मा काय, दुष्ट आत्मा काय, वारंवार अनेक 4 पिढ्याच्या ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून इतकं सगळं बायबलचं सखोल ज्ञान असून देखील अनेक लोक, आणि हे विधर्मी लोक नाही डुबत याला, हे ख्रिश्चन लोकच डुबत आहे. यांना लय उत, हेच जाते पुढं. यांना फक्त सांगा ढोंगाचं जीवन म्हणजे आशीर्वादित जीवन, आयुष्य आरामाचं जीवन म्हणजे तृप्तीचं जीवन, एकदम फॅशनेबल राहणं म्हणजे यांना असं वाटतं की आम्ही एकदम लक्की, आम्ही आशीर्वादित लोक. अरे काय जगातला आशीर्वाद घेताय तुम्ही? याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही भिकारपणात लक्ष न जागा. देवाने तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठीच पाचारण केले, पण जरा त्याला थोडस आहे का नाही, मर्यादा आहे का नाही? देवाच्या सेवकाला तर लय मर्यादा असतात हो.
मी थोडस वाकड्यात घुसलो का पाळकेस ना जणू, आणि तू पाळकाची पोर काहीस ना, आणि ती पाळकीन बाई पाळकाची पत्नी आहे ना. मग आता आम्ही काही जीवन जगायचंच नाही का जगी, कारण हे एवढाले मोठाले तुम्हाला लुटीत येत. यांच्या पाळकीन बाईला तुम्ही हाय हॅलो फ्रिज नंबर द्या, अकाउंट नंबर द्या, आम्ही पाठवून देतो. आणि आमच्याकडून थोडी काही गडबड झाली का मग लगेच आमच्या पाळक साहेब असं नाही. तुम्हाला आणि मला कुणालाही वैयक्तिकरित्या कुणाचा न्याय करायसाठी पाठवलेला नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वराने त्याच्या निर्माण ज्या पद्धतीसाठी ज्या कारणासाठी निर्माण केलेलं आहे की तुम्ही आणि मी सालस मनाने जीवन जगून सत्यामध्ये समर्पित होऊन आहे त्यात समाधानी राहून परमेश्वराच्या मध्ये आम्ही आमचं सत्कर्म करीत जीवन जगायचे. आणि म्हणून या ठिकाणी लिहिले भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगितो आणि सत्पुरुष सत्याने वागणारा पुरुष. मग तो सेवक पण आहे नाही तर, कारण बरेच सेवकांना एक लय वाईट खोडी फक्त वचन लोकांसाठी बस. जवळजवळ 80% पाळक लोक, 80 नाही जवळजवळ 98% पाळक लोकांचा एकच धडाका असतो बस. वचन फक्त बिलिव्हर्स लोकांसाठीच पाठवायचं, बाकी त्यांना काही वाचण्याची गरज नाही, त्यांचा जन्मच वाचनात झाला ना. वचन पाळक लोकांना पण. आणि सत्पुरुष मग त्याच्यामध्ये याजक पण आला. सत्पुरुष सत्याने वागणारा पुरुष, सत्याने वागणारी स्त्री, सत्याने वागणारा मुलगा मुलगी, सत्याने वागणारा पत्नी किंवा आई वडील शेजारी देवाचे लोक अभिषिक्त लोक, पण सत्याने वागणारी. आपल्या ठाई आपल्यातच तृप्तता झाली पाहिजे, आपल्या ठाईच तृप्ती पाहिजे. अनेक लोक स्वतःच तृप्त नाहीत, ते फक्त इतरांना दाखवतात. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. आता तुम्ही जर शहाणी असले ना, शहाणी 15व्या क्रमांकाचं वचन आहे, नोट करून घ्या. मी जे काही भाषण किंवा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 15. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. हे जेवढे होते ना, हे 2 व्हिडिओ मध्ये दाखवलेले आणि त्यांच्याप्रमाणे विश्वास ठेवणारे प्रत्येक भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो. तो म्हणतो टच माय शूज, हे लगेच विश्वास ठेवतात, काही लगेच वाकत येत. यांच्या कमरानी दांडे घालायला पाहिजे होते ते वाकणाऱ्याच्या पण, जो म्हणतो ना टच त्याच्याही पण. इथं नाही बसणार, पण स्वर्गाच्या नरकाच्या राज्यात राहतो लोकात 100% दांड्या खालीची, यांचं कमरच वर नाही होऊ द्यायला पाहिजे. सत्पुरुष आपल्या ठाई तृप्त असतो, आपल्या स्वतःच्या ठाई तृप्त पाहिजे. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, प्रत्येक शब्द. एखाद्या सेवकाने याजकाने पास्टर साहेबांनी भंतीची काळजी अबप किंवा जे काही पुढारी आहेत ना, धार्मिक पुढारी, त्यांनी फक्त शब्द काढायचा उशीर छो म्हणलं का लगेच कुत्र्यासारखे निघतात लोक. ही एक वस्तुस्थिती रिएलिटी. कदाचित हा शब्दरचना जड जाईल, परंतु ही आमच्या फायद्याची आहे. कारण भोळा जो आहे ना, भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, पण शहाणा नीट पाहून चालतो, नीट पाहून पाऊल टाकीतो शहाणा. मग तुम्हाला आणि मला शहाणं बनायचंय. फळ खायच्या टायमाला तिला लई इष्टता वाटली दात्राबाईला, त्यांनी पण म्हणलं आणि इकडं एकटीच खाते काय, येडीबेडी झाली काय, फळ तोडलं खाल्लंच मला देऊन टाक. अर्ध त्यांनी ओवलं, तिने तर फक्त करंडलं होतं, तिला भारी लागलं, लय भारी लागलं, 1 नंबर म्हणली. वाव वाव, व्हॉट अ ब्युटिफुल, व्हॉट अ सुपर. काय काय संज्ञा दिली असन. यांनी जी ताटीत आला लाळ होती, यांनी एक वडायची होती तिच्या. हे आपल्याला आज्ञा होती की हे फळ खाऊ नको, तू कशाला तिकडे गेली, एक वडायला पाहिजे होती. म्हणलं हो का, छान आहे का, गोड आहे का, स्वीट आहे का, दे इकडे. घेतलं, एकच घास नाही, मी म्हणतो ते आता म्हणजे पुरंच खाल्लं, म्हणून त्याला बैलासारखं काम करायची पाळी आली आता. आणि हवाबाईनी एकच करंटलं ना, मग तिला म्हणलं आता तू ना लेकराला जेव्हा जन्म देशील ना, तू पुनर्जन्म समजायचा. तिला तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरे काही नाही. ती मरुस्तवर आदामावर ठोके टाकी, ती बैलासारखे चापकासारखे जीव. प्रत्येक बाया नुसती माणसाला हानी, ती वेगळ्या वेगळ्या कारणाने. एखादी हाताने नसन हानीत, पण काही तोंडाने हानीत यात, काही खुनाने हानीत यात, काही त्यांच्या सवयीने हानीत यात.
काही बाकीच्या गोष्टी आणून आणून आता मला पार तिकडं म्हातारा बैल करून टाकला त्याला. का? कारण त्यांनी अख्खं खाल्लं ना, त्यांनी परत रिटर्न नाही दिला अहो बाईला. तिने एक खास कराडला वाव म्हणली, झालं. याच्याकडे दिलं, यांनी काही रिटर्न दिलंच नाही. मग आता रिटर्न नाही ना, तर आता जर तुम्ही आणि मी परत एकदा जर तसंच काम करायला लागलो, भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, भोळ पण नसावा, भोळा असावा पण कुठं पाप करायला लागलं ना का तिथं गप पाडायचं, तिथं डोकं नाही चालवायचं, तिथं मुजरपणा नाही करायचा पापाच्या टायमिंगला. शाप, पाप, आज्ञाभंग, भ्रांतीच इथं नाही डोकं चालवायचं. शहाणा नीट पाहून पाऊल चालतो. जो शहाणा आहे ना तो नीट बघतो काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय खरंय, काय खोटंय, कोणतं डुप्लिकेट शिक्षण आहे, कोणतं ओरिजिनल शिक्षण आहे, कोणता भ्रांतीचा आत्मा आहे, कोणता प्रभू येशूचा आत्मा आहे, कोणत्या आत्म्याने देवाचं प्रकटीकरण येतंय, कोणत्या आत्म्याने जगाचं प्रकटीकरण येतं. अहो परमेश्वर स्वर्गीय राज्याचं प्रकटीकरण देतो, जगाचं नाही. तुम्ही भाकरी किती खाता, तुम्ही विजा किती मिळेल, आणि तुमची प्रॉपर्टी कशी येईल, तुमचे नंबर द्या, आणि इकडच्या गावाला जा तिकडच्या गावाला, तसं काही नाही. स्वर्गाच्या गावाला जायचंय आम्हाला, त्याचं प्रकटीकरण झालं पाहिजे, त्याचा मेसेज आला पाहिजे. तर स्वर्गाच्या रस्त्याला जाताना आम्ही कसं जागायचं याचे रेव्होल्युशन येऊन द्या ना पाळक साहेबांनो. का ये नाही येत भविष्यवाणी का फक्त विजा मिळेल, पैसे मिळेल, आमकं मिळेल, तमकं मिळेल, सोनं मिळेल. त्या बाईला तर मला 1 किलो सोनं मिळेल. अरे सोन्याच्या खाणीत काम करणारा लुटलं ना लोकांना. आता कवर सावध व्हा, नाहीतर आपल्या वर्तनाचं फळ 100% आहे. तुम्हालाही पण मलाही पण. आणि जे 2 व्हिडिओ दाखवले ना मी तुम्हाला, अशा सारखे बरेच येतं महाभाग. त्यांना देवाचा सेवक म्हणण्याचा काही एक अधिकार नाही. अनेक लोकांना जड जातं देवाच्या सेवकाबद्दल त्याच्याविषयी वाईट बोलणं, किंवा त्याला निंदास्मद बोलणं, किंवा त्याचं खच्चीकरण करणं, किंवा त्याला दोष लावणं, किंवा त्याला गालबोट लावणं, किंवा त्याची चहाडी करणं. हे देवाच्या सेवकाला शोभत नाही. पण हे देवाचे सेवकच नाही. तर हे देवाचे सेवक असतील ना तर हे गुण नसते, भ्रांतीचे काम नसते केले. हे सैतानाचे सेवक आहेत. फक्त लेबल प्रभू येशूचं लावलंय, टच माय शूज अँड गिव्ह युअर ब्लेसिंग. लोकांना खुशाल बुटाडाच्या पाया पडायला येतोय. पहिली गोष्ट तर यांनी स्टेजवर बुटच घालून जायला नव्हतं पाहिजे. बरं जाऊ दे, आपला विषय नाही. आपला विषय धन्य, सार्थक, समाधानी आम्ही कसं जगू. आणि म्हणून जर आम्ही शहाणे जर बनलो तर 100% आम्ही पाहून टाकणार. म्हणजे आमचा पाऊल कुठं खड्ड्यात अडकतोय का, आमच्या पुढं कुणी खड्ड्यात ठेवलाय का, आमच्या पुढे कुणी भ्रांतीचं कार्य करतंय का, आमच्या पुढे कुणी डुप्लिकेट भविष्यवाण्या करतंय का, आमच्या पुढे कुणी तेलाच्या बाटल्या विकतय का, आमच्या पुढे कुणी कॅलेंडर विकतय का, आमच्या पुढे कुणी इस्रायलहून आणलेली माती विकतय का. खाना माती खाना, वाळू खावा ती आणलेलीच. जाताना तिकडं स्वर्गाच्या राज्यात आम्हाला काय काय विकते तिकडून आणून. एका भागाने तर काय त्या काड्याच विकल्या म्हणलं, कोणतं रोपटय काय नु. अरे धंदा. पवित्र शास्त्रातले जे झाडांचे नाव आहेत ना त्याच्या फांद्या तोडून आणले मी. आणि इथं म्हणले ते आमकाम येरुशलेम मधलंय. तुम्ही जगातल्या पाठीवर कुठेही जा, जर तुमच्या आणि माझ्याकडे जर सत्य असेल तर तुमचा आणि माझा पुढचा प्रवास योग्य, नाही तर नाही. इथं फक्त थोडा पुरती समाधान. पुढे लिहित आहे, सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो. आता तुम्ही जर सुज्ञ असाल ना तर वचनाचा धाक धरावा. मी धाक देणार कोण आहे बाबा. मी परमेश्वरचा धाक माझ्यावर आहे, मी त्याच्या आज्ञात ऐकतोय. या ठिकाणी नीतिश्रुतीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 16 मध्ये लिहिले, सुज्ञ. जर तुम्ही सुज्ञ असाल, जर सेवक सुज्ञ असेल, जर बिलीवर सुज्ञ असेल, तर जगातले जे लोक सुज्ञ असतील ते सुज्ञ लोक धाक बाळगून, हा परमेश्वराचा धाक आहे, हे परमेश्वरचं ताडण आहे, हा परमेश्वरचा येणारा न्यायाचा दिवस आहे, किंवा परमेश्वर माझी झडती घेईल, किंवा परमेश्वर मला हिशोब मागल. म्हणून आम्ही वाईट सोडून द्यायला पाहिजे. आज अनेक सेवकांच्या जीवनातच वाईटच वाईट. वाईट म्हणजे त्यांचं वाईट व्हाय ना का वाटोळं घोटोळं होऊन द्या, काही अडचण नाही. पण तो परमेश्वरच्या दृष्टिकोनातून वाईट म्हणजे पाप त्यांच्या जीवनात नसावं.
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वाईट म्हणजे काय की आज्ञाभंग नसावा, वाईट म्हणजे काय भ्रांतीचं काम नसावं, वाईट म्हणजे काय की आमच्याकडं जे सत्य नाही असत्याला घेऊन आम्ही पळतो हे नसावं, हे सोडून द्यावा जर असलं तर मूर्ख उन्मत होऊन बेपरवा बनतो. हे असेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन पुढचा एक रेफरन्स आपण बघूया. 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करीतो तो पापी होईल, पण गरीबावर दया करतो तो धन्य होईल. गरीबावर दया करणारे, गरीबावर दया करणारे आम्ही करतो का गरीबावर दया? आम्ही तर आमच्या बुटावर पाय ठेवायला येतो त्यांना, हे रे श्रीमंत, गरीबावर दया करा. हे लोक गरीबालाच लुटू राहिलेत आणि लुटणारे दुसरे कोणी नाहीत. दुसणारे हे फक्त धर्माचरण बाह्य स्वरूपाचं करणारे, बाह्य स्वरूपाचा देखावा करणारे, सेवेमध्ये फक्त आलेली फक्त गिळाईसाठी, खायासाठी, राहण्यासाठी, ऐशाराम करण्यासाठी, लोकांना सत्य न शिकवता लोकांना भ्रांतीच्या आत्म्यातून काम करून त्यांनाच लुटण्यासाठी. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगते 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, नीतिसूत्र 14:21 मध्ये, जो आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरीबावर दया करतो तो धन्य. जो गरीबावर दया करतो. आता गरीब कोण आहे का इथं? गरीब देवाच्या सेवकाशिवाय कोण आहे गरीब? आणि देवाच्या सेवकाशिवाय कोण श्रीमंत आहे? ह्या दोन्ही पोस्ट देवाच्या सेवकाबरोबर आहेत. म्हणजे देवाच्या सेवकावर पण दया केली पाहिजे. आणि तो सेवक लई उन्मत झाला ना का तिथून उचलून आपटायला पाहिजे. ही वस्तुस्थिती. का तर एका सेवकाला आपटवलं तर बाकीचे सेवक असं करणार नाही. एकट्या एलियाने 450 बालदैवताचे संदेश चराचरा कापले. त्या कर्मेल डोंगराच्या त्या ओहळा नजीक रक्ताचा लोट व्हायला सोडलेच नाही त्यांनी. जे होईन ते होईन. स्वर्गात गेला तो एलिया सदेह स्वर्गात. पवित्र शास्त्र सांगतो तो तुमच्या आणि माझ्या सारख्या स्वभावाचा मनुष्य होता, परंतु तो भ्रांत नव्हता, परंतु तो सत्पुरुष होता. तो प्रत्येक गोष्ट नीट बघायचा. हे 450 लोक राजाची आपल्यावर मर्जी व्हावी, राजाने आपल्याला वाहवा द्यावी, राजाने आपल्याला शबासकी द्यावी, राजाने आपल्याला काहीतरी मोबदला द्यावा, राजाने आपल्याला प्रतिष्ठा वाढवावी, राजाने आपल्याला वेतन द्यावं, राजाने आपल्याला राज दरबारामध्ये ठेवावं, म्हणून राजाला जसं आवडल तसं हे जी हुजूर जिराव साहेब करीत होती. तमाशा मंडळात होते ना जे 2 सोंगाडे असेल, जिराव साहेब, जी हुजूर, पाऊस पडेल का? गुबू 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 लगेच डोकं हलवायचे. हे 450 होते. एलिया नव्हता तसा. एलिया काय करायचा? नीट बघायचा की आता प्रॉब्लेम काय आहे आणि देवाने मला काय दाखवलेलं आहे आणि हे काय करत आहे. यांना देवाचं पाचारणच नव्हतं हे 450 भरमिष्ठांना. तसंच आज बरीच इथं 450 संदेश आहेत ना, आता पण तीच गंमत आहेत. मी तर म्हणतोय त्याच्यापेक्षा 4.5 पेक्षा आहे ना लय झाली असते. हजारात 2 नाही तर 3-4 लोक लय झाली ना तर देवाचे नीटनेटके असतील. बाकीचे सगळे असेच लय अवघड परिस्थिती. भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो ना, तसं बिलियर्स लोकांना प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू नका. माझ्या पण ठेवू नका. इथं चेक करा. माझा नंबर आहे 9730143712. एनी टाइम मला कॉल करा. या ठिकाणी जर काही चुकत असेल ना वाचनाच्या माध्यमातून, तुम्ही जिथं बोलवता तिथं मी येतो. कान पिळा नाही तर कान फाडीत वाढा. असं केल्याने कदाचित माझंही तारण होईल. समजा मी जर लय पुढे चाल असो वचनाला सोडून, पण तू या ठिकाणी जो आपल्या शेजारचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरीबावर दया करतो तो धन्य. मग आता मला सांगा याजक वर्गानो, तुम्ही गरीबावर दया करतात का हो? तुम्ही गरीबाला लुटितात. अनाथ विधवांचे घर खाऊन टाकले, तुम्ही गिळकूत करून टाकले, त्यांची मिळकत हडप केली, त्यांची जागा लुटली, त्यांच्या जागेवर तुमचे बंगले आणि ते तुमच्या घरी भांडे घासायला. आहेत उदाहरणं आहेत माझ्याकडं, रियालिटीचे उदाहरणं इथं. कशी धन्यता मिळेल? कसं समाधान मिळेल? देवाच्या सेवकांनो, बिलियर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, लिडर्स असतील, जेवढे कोणी असतील त्याच्यात मी पण आहे. आमचा हिशोब परमेश्वर घेणारे. आजही वेळ गेलेली नाही.
आजही आमच्या जीवनाला धन्यता मिळू शकते, आजही आम्ही समाधानाने जीवन जगू शकतो, आजही आम्ही तृप्तपणाने जीवन जगू शकतो. पाणी पिऊन म्हणलं तरी चांगलं शांतीची झोप घेऊ शकतो. बिर्याणी खाऊन नळ्यात हाडकं गुतून मरायची वेळ तर येणार नाही कमीत कमी. आहेत असे पण महाभागेत फुकट मिळालं का ओकेच. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की गरीबावर दया करतो तो धन्य. आपला विषयच आहे धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लक्की, भाग्यशाली. दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय. जे दुष्टपणाची मसलत करतात ना दोघ जण एकत्र येऊन, हे भ्रांतीचे लोक इथं सत्याविरुद्ध नाही एकत्र येत, वचनाच्या टायमिंगला नाही एकत्र येत, रियालिटीचं शिक्षणाला नाही एकत्र येत. दोघ जण एकत्र कशासाठी येतात, त्याचा आपण कार्यक्रमच करू. तो लय सत्य सांगतोय ना, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं ना. पवित्र शास्त्रातले एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला नव्या करामध्ये. ज्यावेळेस प्रेषित पौल साहेब आणि त्याचा सहकारी एका ठिकाणी सेवा करत असताना तिथे एक मुलगी होती आणि ती दैवी प्रश्न, कुट प्रश्न, त्या भ्रांतीच्या आत्म्याच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांचा उलगडा करत होती. आणि त्या ठिकाणी एक बराच दिवस ज्यावेळेस प्रेषित पौल साहेब आणि त्याचा सहकारी सेवेसाठी जात असताना ती नेहमी पौल साहेबाकडे पाहायची आणि लोकांना सांगायची, हे लोक परस्पर दैवाचे लोक आहेत, सेवक आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवतात, हा तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवतात, हा तुम्हाला ईश्वरी मार्ग दाखवतात. बऱ्याच दिवस ती अशी करत होती. आणि मग पौलाला तिच्याकडे पाहिल्यानंतर पौलाला थोडस मनामध्ये खेद निर्माण झाला आणि पौल साहेबाला वाटलं की एवढा अशुद्ध आत्म्यात असून देखील तिला रिअलिटी देवाचं गौरव करण्याची गोष्ट म्हणती. आणि मग त्या अशुद्ध आत्म्याला तिने हटवलं. तिथे एक गंमत झाली. तिथं जे अंतर्यामी देवीचे जे देवदार आहे आणि तिथं जे काही मूर्तीपूजक लोक होते, जे सोनार होते ना, त्या मूर्तीचे काहीतरी दागिने बनवायचे, मूर्तीच्या अशा सोन्याच्या काहीतरी मूर्त्या बनवायचे, दागिने बनवायचे आणि देवाच्या नावाखाली त्या लोकांना विकायचे आणि त्यांच्याकडून भरपूर असा पैसा घ्यायचे. मग झालं काय, त्या ठिकाणी लोक सावध झाली, लोक सत्याकडे ओढायला लागली आणि ओढायला लागल्यानंतर मग यांची इन्कम गेली, यांचा येणारा पैसा गेला, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि मग हे एकत्र आले. या वचनाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नवत काय हे एकत्र आले. ते म्हणले नाही पौल साहेब परस्पर देवाचे सेवक आहेत आणि हे तुम्हाला तारणाचा मार्ग शिकवते. म्हणले हे माणूस आहे ना आपल्याला घातकी, हे सत्य सांगतोय, आपला धंदा चौपट करून टाकलाय, आपल्याला भीक मागायची पाळी येईल, भीकही कोणी देणार नाही, कारण आतापर्यंत लोकांना लय लुटलेले आपण. यांनी मसलत केली आणि प्रेषित पौल आणि देवाच्या सेवकाबरोबर त्या ठिकाणी अघटित करण्याचा प्लॅन केला. हेच सध्या पण हेच चालू आहे. देवाच्या सेवकाबद्दल बोलू नका, ते देवाच्या अभिषिक्त आहेत. अहो असतील तर ना, हे भ्रांतीची आत्मी येत, तुमच्या तर भ्रांत घातली त्यांनी. सर्व श्रमात लाभ आहे, सगळ्या सुज्ञांचं धन त्यांचा मुकुट आहे, खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो. पण जो आपल्या मुखवाटेला बळी उचलतो, दगलबाजी करतो. मग हे दगलबाजीचे 2 व्हिडिओ दाखवले तुम्हाला, हे फक्त नमुनी होती, असे माझ्याकडे लय व्हिडिओ येत. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि त्यांच्या ठाई श्रद्धा असते, त्यांच्या मुलास ते आश्रयस्थान होते. यांचे मुलं काही नीटनेटकं राहणार नाही. गड्या ज्या उड्यानी देवाच्या नावाखाली लुटलंय ना, या उड्या सेवकाचे लेकरं यायचं वाटोळच होणारी, 100% होणारी. मग भले मी जर लुटला असतो तर माझ्याही लेकराचं वाटोळच होईल. ही रियालिटी आत्म्याचं आहे, आत्म्याचं मार्गदर्शन आहे, गायडन्स आहे. ज्यांच्या ठाई श्रद्धा असते त्यांच्या मुलास ते आश्रयस्थान आहे. मग आमच्या ठाई काय अंधश्रद्धा आहे, आमच्या ठाई काय भ्रांतीच्या आत्मे आहेत, आमच्या ठाई काय असत्य आहे, आमच्या ठाई काय सगळं लुबाडणारे कार्यक्रम आहेत, आमच्या ठाई कुठलंच चांगलं नाही तर आमच्या लेकरं बाळाचं काय चांगलं होणार आहे. आणि आता जरी जगातल्या गोष्टींनी झालं, पण अधोलोकात 100% काय फायदा. एवढ्या दिवस देवाची सेवा केली, विश्वासू जीवन जगलो, आणि जर मी नरकात, नाही पोरं बायका लेकरं आहे, आपण सगळेच नरकात, फायदा काय. त्याच्यापेक्षा जगातलं एन्जॉय करून नरकात जा ना. प्रभू मध्ये येऊन एन्जॉय करून नरकात जाऊ नका. कारण तुमच्या माझ्या अशा वागण्यामुळं माझ्या जिवंत परमेश्वराची अवहेलना होती, त्याच्या नावाची निंदा होती. अनेक लोक येतात तळागाळात
जेवढे मोठे प्रीचर आहेत ना तळागाळाला या खाली ग्राउंड लेवलला मग तुम्हाला समजन. हे तुम्ही असे वरती तिकडं कुठं नाही करतात आणि आम्ही ज्यावेळेस रात्री अपरात्री खेडेगावात तिकडं बिगर आणा पाण्याचं जातो, बिगर गाड्याचं घोड्याचं जातो, बिगर दानपात्राचं जातो आणि बिगर कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध नसताना, चांगल्या प्रकारचं वातावरण उपलब्ध नसताना देखील आम्ही त्या ठिकाणी जीव मुठीत घालून जातो ना. हेच लोक त्यावेळेस आम्हाला अडवतात. जसं काय आम्ही बुटाला पाया पडायला लावली. एक जण तर म्हणला बुटाडानीच मारेन जर माझ्या घरी आला प्रार्थनेला तर. तुम्ही बुटाडाच्या पाया पडायला येतात. तो व्हिडिओ मी जर दाखवला ना, एकही ठिकाणी गेलो तर त्या माणसाने बघितला हो आणि नेमकं माझंच काही नाही जाणं झालं तिथं. तो म्हणला बुटाडानीच मारीन जर घरात आला तर. काय म्हणायचं? हे अशी घाण करणारे हे भ्रांतीचे सेवक लोकांना ओळखा. आता आपला विषय धन्य. मी मागील 1 वर्षापूर्वी सेवक कसा असावा या विषयावर आपण चिंतन म्हणून अध्ययन केलेलं आहे. परंतु हा विषय संपल्यानंतर आपण पुन्हा एक वर्ष सेवक कसा असावा याच विषयाचं चिंतन म्हणून परत एकदा सुरू करणार आहे. त्याच्याशिवाय काही लोक नीट होणार नाहीत. ज्यांना व्हायचं ते होऊ पडते, ज्यांना नाही होऊ पडते ते अजून काळात जाऊ पडते. कारण आता ही वेळ नाही थुलूबाई थुलू करायची. नवी नवरी ना मग ठीक आहे, हळद फेडूस तर थुलूबाई थुलू करा. दर कायमच थुलूबाई थुलू केलं ना तर ती फूबाई फू केलं तुमच्या संग मग बसा. ही वस्तुस्थिती तसंच आत्मिक जीवन. तुम्ही पालक लोकांना पूर्ण तुम्हाला काय त्यांच्या पुढं काय तुम्हाला त्यांना किती प्रोत्साहन द्यायचे तेवढं द्या. पण देवाच्या वचनाच्या विरोधात ज्यावेळेस भ्रांतीचं कार्य होईल ना मग तुम्ही समजायचंच नाही की तो देवाचा सेवक आहे का कोणी. सरळ तुमचं जीवन जर तुम्हाला वाचवायचं असेल, तुम्हाला जर सार्वकालिक वतन मिळवायचं असेल, तुम्हाला जर आशीर्वादी बनायचं असेल, तुम्हाला तृप्त बनायचं असेल, तुम्हाला सुखी समाधानाने बनायचं असेल तर तुम्हाला या सेवकाची संगत सोडून द्यावा लागेल. जे भ्रांतीचे आहेत, ज्यांना फक्त बाकीचेच प्रकटीकरण होते, दैवी काही होतच नाही, तर ज्यांना स्वर्गाच्या राज्याचं प्रकटीकरणच होत नाही, ज्यांना अधोलोकात नरकात कसं जाईल याचं प्रकटीकरणच होत नाही, ज्यांना सत्याचं प्रकटीकरणच होत नाही, ज्यांना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये कसं चालायचं हे प्रकटीकरण नाही होत, ज्यांना फक्त तुमचं सोनं हरवलंय का, तुमचे पैसे हरवलेत का, तुम्ही आजारी आहेत का, तुम्हाला नेमकं डायबिटीस झालाय का, एड्स झालाय का, HIV झालाय की आणखी काय काय झाले, याच्या तुम्ही दुःखी आहात का. अरे पण आत्म्याविषयी कधी प्रकटीकरण होतंय का. आणि जर आत्म्याविषयी जर प्रकटीकरण होत नाही तर हे सगळे सेवक भ्रांतीचे, हे दुष्ट आत्मी, हेच मोठाले दुष्ट आत्मी इथं खरी आहे. दुष्ट आत्मी जगात नाहीतच. हे भ्रांतीचे जे आहेत ना, हे सेवकाचे सोंग घेतले, हे सगळ्यात टपुरी डबुरी आत्मी, डबुरी भ्रांत करून टाकलं आणि लोकांनाही भ्रांत केलं. लोकांच्या जीवनाशी खेळू नका. परमेश्वर याचा हिशोब घेणार आहे. आणि लोकांनो, आता तुम्हाला सत्य समजलं तर तुम्ही यांच्या फांद्यात पडू नका. त्या मटक्याच्या आकड्याची जशी सवय लागली ना काही लोकांना मटके खेळायला, आई तर लॉटरी काढायला, मटके खेळायला, ते लाल पिवळा हिरवा निळा करायला आईते पैसे, तशी हे काही बिलियर्स लोकांना सवय लागली मटका खेळायची. त्या सेवकाकडे माझ्याविषयी काही देव दाखवतोय का, काही प्रकटीकरण झालंय का. आज तुझ्याविषयी हेच प्रकटीकरण, तू जिवंत आहेस, परमेश्वराने तुला जिवंत ठेवलं, हे तुझ्याविषयीचं लाईव्ह प्रकटीकरण. मला हे मिळेल का, व्हिसा मिळेल का, माझी परिस्थिती बदलेल का. अरे तू बदलली म्हणजे तुझं सगळंच बदलेल. तूच बदला ना. आम्ही बदलायला पाहिजे. आम्ही आमचं पाप सोडून दिलं पाहिजे. आम्ही आमचं कुकर्म सोडून दिलं पाहिजे. आम्ही आमचं आज्ञाभंगात सोडून दिलं पाहिजे. आम्ही असत्य सोडून दिलं पाहिजे. आम्ही कुकर्म सोडून दिलं पाहिजे. आता आम्ही सत्कर्म करायला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही कृती आणि आचरण करायला पाहिजे. मिरेकल तुमच्या हातात. पाळक साहेबांची गरज नाही. अँड देन आय प्रोफेन्स यू. आणि येत्या दिवसात तुला श्रीमंत होशील. काय श्रीमंत नाही, तू झाला भाऊस भरपूर श्रीमंत. आता तू खाली उतर, कारण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पुण्यात लय सुळसुळाट झालाय अशा 2-4 लोकांचा. बुटाला स्पर्श करा म्हणे, बुटाला टच माय शूज अँड गिव्ह युअर ब्लेसिंग. अरे टच माय शूज अँड गिव्ह युअर ब्लेसिंग. आणि ते दुसरं आलं बारकाला पोरीला सुद्धा स्टेजवर काय येडं केलंय काही कळा नाही. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला हवाय.
पवित्र आत्म्याची कृपाही आम्हाला हवी आहे. कृपेचे पवित्र आत्म्याची कृपादान पण वरदान पण आम्हाला पाहिजे, 100% पाहिजे. पण असे भ्रांतीचे कार्य नका करू. अहो ज्यावेळेस देवाला द्यायचंय, देवाचं चांगली गिफ्ट आहे ती. आम्ही जगातल्या गोष्टी सोडून जर दैवी गोष्टी जर मागितल्या तर देव 100% देतो. आणि ते दिलंय पण त्यांनी आतापर्यंत आणि इथून पुढेही देईल. परंतु आम्ही त्याचा योग्य असा उपयोग करत आहोत का? देवाचे सेवक म्हणजे मी देवाच्या सेवकाला बोलण्याचं काही लायसन नाही दिलं मला. मी एक देवाचा सेवक आहे. बाकीचे लय मोठा लेसन, पण मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे. कारण मी सत्कर्म करतो, कारण मी परमेश्वरच्या वचनामध्ये आहे, कारण मी कुठल्याही प्रकारचं कुणाकडूनही आतापर्यंत वेतन घेऊन सेवा केलेली नाही, कुणालाही लुटलं नाही, भविष्यवाणी खोट्यापाट्या केले नाही. केले असते तर एवढा महाराष्ट्र राज्यात एकही सेवक माया पुढे जाऊ नसता दिला. ही एक वस्तुस्थिती. आणि आजही नाही. वागणं, उठणं, बसणं, बोलणं आणि सगळ्या गोष्टी गुणसंपन्न असतो नाही. छाती ठोकपणे सांगेल, परमेश्वरासमोर उभा राहून सांगेल, खाली मुंडकं घालायची पाळी येणार नाही. परंतु जेवढे देव असे आहेत ना भ्रांतीचे काम करणारी, नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 14 प्रमाणे भ्रांती चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाच्या पोळ बघेल ना, आणि सत्पुरुष आपल्या ठाई तृप्त असतो. तृप्त आहे मी, तृप्त. गेल्या 22 वर्ष सेवा करतो पण अतृप्त नाही कधीच. कधीच अतृप्त नाही आणि राहणार पण नाही. कारण माझा तृप्ती करणारा माझा परमेश्वर आहे आणि माझा विश्वास त्याच्यावर आहे. तुमचा विश्वास कोणत्या प्रोफेन्सीवर आहे मला माहित नाही. तुमचा विश्वास त्या परमेश्वरावर ठेवा, निश्चित अर्थाने तुम्ही तृप्त व्हाल. पण सध्याची धार्मिकता अशी, पाळक साहेबावरच विश्वास, भविष्यवक्त्यावरच विश्वास, फादरवरच विश्वास. परमेश्वर तर लय लास्टला नंबर लावितो राव. परमेश्वर ढ्यास आहे, ढ्यास. झुळो भोपरा झालाय लोकांच्या धार्मिकतेमुळे. इतकी धार्मिकते लोक झालेत ना का परमेश्वरचा नंबर एकदम माग ठेवलाय आणि आमच्या भविष्यवक्त्याचा नंबर 1 नंबरला. काही झालं काही फोन करीत नाही. एखाद्याला काही पोटात पाळक साहेबाला फोन करावं, काही बसू का काय सांगता येत नाही. इतक्या भरमिष्ट झालीत ना लोक. पाळक साहेब पण तिकडून त्याला काय पैसे फोन पे वर भेटले, त्याला काय अडचण आहे, गुगल पे वर, अकाउंटवर. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आमच्या जीवन धन्यवादित नाही त्याला आणखीन एक कारण याचक. आमचं जीवन समाधानी नाही त्याला आणखीन एक कारण देवाचंच सेवन. आम्ही तृप्त नाही त्याला आणखीन एक कारण ह्यो देवाचंच नाव लुटणार आहे, भ्रांतीचं काम करणारा. मला तरी कमीत कमी आज देवाच्या आत्म्याने एवढं शिकवलंय, मी तेवढं तुम्हाला आलं तसं सांगून दिलं. हे काय मी प्लॅन बद्ध नाही केलेलं, देवाचं वचन येते. आणि म्हणून आम्ही शेवटीच एक वचन वाचूया. परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्यांच्या ठाई श्रद्धा असते त्यांच्या मुलास ती आश्रयस्थान असते. परमेश्वराचे भय जीवनाचा धरा भय तो मृत्यूपास चुकवतो. मृत्यूपास कोणता माहिती? हा देहाने शरीराने येणारा मृत्यू येणे, आत्मिक मृत्यू चुकवतो तो. माझ्या प्रियानो, आज अनेक लोक या आत्मिक मेलेले त्यांना आश्रयस्थान करा. परमेश्वराला आपल्या जीवनाचा झरा करा. आपलं जीवन ते काय ज्या जीवनामध्ये परमेश्वर नाही. आपलं जीवन काय की त्या जीवनामध्ये झरा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे झरे वाहत नाही. आमचं जीवन काय की ते पाण्याविना मेले. जसा मासा या पाण्यातून बाहेर काढल्यावर त्याला जगता येत नाही ना, अशाच प्रकारे आमच्या जीवनात जर वचन नाही ना, मेले. आमच्या जीवनात सत्य नाही ना, मेले. आमच्या जीवनात जर सत्कृत्य नाही ना, मेली. आमच्या जीवनात जर दया नाही, मेली. अहो मेलेच. हेच पाण्याचे झरे येत. या पाण्यात जोपर्यंत आहे किंवा ह्या गोष्टी जोपर्यंत आमच्या जीवनात आहेत ना, तोपर्यंत आम्ही आत्मिकरित्या जिवंत. पण जर का आमच्या जीवनात या भरमिष्ट गोष्टी आल्या, भ्रांतीच्या गोष्टी आल्या, कुकल्पना आल्या, अतृप्तता आली, भोळेपणा आला, मूर्खपणा आला, नुसतं दाखवण्याचा पणा आला, फाजील धार्मिकपणा आला, चांगल्याची मसलत न करता वाईटाची मसलत आली, नुसतीच वटवट केली, नुसतीच मूर्खता केली, नुसतीच दगलबाजी केली, देवाचं भय धरलं नाही, श्रद्धा दृढ ठेवली नाही, परमेश्वराला आश्रयस्थान मानलं नाही, आणि मग म्हणायचं प्रभू तू माझ्या जीवनाचा झरा होईल. अरे काहीच नाही तुझ्यात.
कुडूनच सोर्स नाही पाणी यायचा. थोडस एखादी नस राहून द्या पाण्याची. मार्ग सत्य म्हटलेले जीवनावर चला, निश्चित अर्थाने तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय, तो मृत्यूपास चुकवतो. आणि जर आत्मिक मृत्यू जर आमचा चुकला तर आम्ही धन्यवादी झालो, आम्ही आशीर्वादित झालो, आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही तृप्त समाधानी झालो, आमचं जीवन भाग्यशाली ठरलं. आम्ही लक्की, आय एम लक्की. कारण ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, कारण ख्रिस्ताचं जीवन माझ्यामध्ये, कारण जीवनी पाणी माझ्यामध्ये, सत्कृत्य माझ्यामध्ये, रिएलिटी माझ्यामध्ये, पवित्र आत्मा माझ्यामध्ये, आज्ञापालन माझ्यामध्ये. या गोष्टी जर असल्या तर म्हणायचं आय एम लक्की. लय मोकार प्रॉपर्टी वाढले म्हणून लक्की नाही म्हणायचे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व पुन्हा एक वार देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका आम्हाला या धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली आणि लक्की या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना आजचे 31व्या क्रमांकाच्या भागामध्ये आपण चिंतन म्हणून अध्ययन केलेलं आहे. आणि या 31व्या क्रमांकामध्ये विशेष करून आपण जोर भर भ्रांतीच्या गोष्टीमुळं आमची तृप्ती होत नाही. भ्रांतीच्या जीवनामध्ये किंवा भ्रांतीच्या सेवेमध्ये किंवा भ्रांत करणाऱ्या आत्म्यामुळं आमचं समाधान, तृप्ती, आशीर्वाद या सगळ्या गोष्टी गायब होतात. अनेक लोकांच्या गायब झाल्यात. तुमच्या जर झाल्या असल्या तर ह्या लोकांचे नाव पत्ते तुमच्या डिक्शनरीतून कॅन्सल करून टाका. नाही तर मग यांचे फोन जर आले ना, यांना इकडं बंगल्यावर बोलवा आणि त्यांना नीट व्यवस्थित समजून सांगा, त्यांना सत्य सांगा, रियालिटी सांगा. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं ना विषय सोडून द्या. ते काय आपले दुश्मन नाही. आपल्याला शत्रू प्रेम करायला लावले, येतं आपले घरचे शत्रू इथं. पण एवढं नक्कीच, केसाने गळा कापणाऱ्या मित्रापेक्षा उघड उघड शत्रू बरा, म्हणजे दुष्ट आत्मा बरा ह्या अंध भक्तापेक्षा, या भ्रांतीचा आत्मा कार्य करणाऱ्या सेवकापेक्षा दुष्ट आत्मा कधीही चांगला. कारण येशूच्या नावात निघ म्हणलं का निघन. हे इतके काही यांनी लाजा सोडून दिल्यात ना, यांना येशूचं नाव म्हणा नाही तर आणखी कशाचं नाव म्हणा, हे निघते का माहिती का. पैसे फेकले ना पैसे, मग हे निघते. कुत्र जसं हाड 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 म्हणलं ना ते लवकर जात नाही. कारण आपल्या घरी बिर्याणी असते ना, मग एक हड्डीचा तुकडा फेकला ना मग कुत्र उचलित, मग हाड द्वारात म्हणलं का ते निघून जातो. तशी हे भ्रांतीचे आत्मे करणाऱ्यांनी लाजा सोडून दिल्यात. एक नाही दोन, दोन नाही तीन वेगवेगळ्या कल्पना करून हे लोकांना लुटतात, लोकांची शांती भरमिष्ट करतात, लोकांचं सगळं वाटोळं करून टाकलंय. आणि धार्मिक तर आहेत लोक. अनेक लोकांचे प्रश्न, अहो इतक्या दिवसाचे आम्ही धार्मिक, आम्हाला आत्मिक शांतता का नाही, आम्ही आत्मिक तृप्त का नाही, जगिक झालोच मग थोडी पण आत्म्याला काही तृप्ती नाही. तर त्याचं हे कारण, हे भ्रांत झालेल्या लोकांपासून दूर व्हा, ऑटोमॅटिक शांती, ऑटोमॅटिक सगळं काही गोष्टी मिळेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण धन्य या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. आणि विशेष करून या भ्रांतीच्या लोकांनी, सेवकांनी, बिलिव्हर्स लोकांना भ्रांतीत पाडू नये आणि त्यांचा वाटोळं गोटोळं करू नये म्हणून यांच्यासाठी पण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळाने सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, बिलिव्हर्स भाऊ बहीण, आई वडील, लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, मित्र, आप्तेष्ट, स्नेह परिवार, त्याचप्रमाणे परमेश्वर दे बापा या समाजाला आमच्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारी एक मिलिटरी जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय आणि विशेष आज प्रार्थनेत आम्ही आठवण ठेवतो, जे भ्रांतीचे सेवक आहेत, जे दुष्ट आत्म्याच्या दुष्टाने काम करतात, जे लोकांना फसवतात, जे लोकांचं लुटमार करतात, अशा प्रत्येक सेवकांसाठी प्रभू आम्ही मिळून प्रार्थना करतो. यांना पवित्र आत्मा तू दे, यांना सत्य सांग, यांना सत्याचा आत्मा दे, यांचे परमेश्वर पापांची क्षमा कर, यांचं परिवर्तन कर. ज्यांना ज्यांना यांनी लुटलं असेल प्रभू येशू,
यांच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीतून त्यांना दुप्पट परत त्या बिलीवर्स लोकांना त्यांनी द्यावं, म्हणून त्यांचे मन प्रिय प्रभू येशू तू बदलो. कारण तू शौलाचं जर पाऊल करतोस, 100% परमेश्वर बापा तुझ्या या सेवकाचं तुझं नाव घेऊन ते सेवा करीत आहेत, म्हणून प्रिय प्रभू येशू त्यांच्यावर दया कर, कृपा कर, त्यांच्या पापाची क्षमा कर, त्यांच्या भ्रांती त्यांच्यातून काढून टाक. आणि ज्या ज्या लोकांना त्यांनी लुटलेलं असेल त्या लोकांना त्यांनी पुन्हा एक वार परमेश्वर देव बापा जखई सारखं पुन्हा एक वार दुप्पट चौपट द्यावं. आणि ते जे बहिणी जे भावंड आज दे बापा क्लेशात आहेत, टेन्शन मध्ये आहेत, ताणात आहेत, दबावामध्ये आहेत, आर्थिक संकटामध्ये त्यांना टाकलेलं आहे, कर्जबाजारी झालेले आहेत. प्रिय प्रभू येशू ज्या ज्या सेवकामुळे हे कर्जबाजारी झाले आहेत ते सर्व सेविका, ते बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील, त्यांच्या आर्थिक समस्या सुटल्या जाऊ दे, त्यांचं मानसिक टेन्शन जाऊ दे, त्यांना सत्य समजू दे. त्याचप्रमाणे तुझ्या सेवकांची कान उघडणी कर, त्यांना ताडण कर वेळ प्रसंगी. प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे. आम्ही कुठल्याही प्रकारे भ्रांतीच्या आत्म्यात सापडू नये, असत्यामध्ये जीवन जगू नये, आज्ञाभंगामध्ये जीवन जगू नये. आम्ही शेजाऱ्यावर प्रेम करावं, दया करावी, प्रीती करावी, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करावं, म्हणून आम्हाला देखील साई मार्गदर्शन कर. आज जेवढे काही चिंताग्रस्त असतील, टेन्शन ताण दबावामध्ये असतील, ज्या बहिणीने, ज्या भावंडाने, ज्या लेकराने आज प्रार्थना विनंत्या पाठवलेल्या आहेत, त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे परमेश्वर दे बापा तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही त्या प्रार्थना विनंत्या समर्पित करतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ, प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण दबाव, आर्थिक आणि त्यांच्या संकल्पना प्रिय प्रभू येशू सिद्धीसने आणि आम्ही सत्यामध्ये समर्पित होऊन तृप्त, समाधानी, भाग्याचं आशीर्वादित जीवन जगावं, म्हणून तुझी कृपा आम्हावर पाठव. आदर गौरव तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या होई. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.